नमस्कार मंडळी, ते लास्ट व्लॉग मध्ये तुम्ही बघितलं आम्ही गेलो होतो पनवेलच्या उरण नाक्याला फिश आणायला आपल्या लाडक्या पाहुण्यांसाठी. तर चला आता घरी जाऊया आणि इकडे बबल्या शेट बनवतायत पोहे. चला तर नवीन व्लॉगची सुरुवात करूया. तर मंडळी मार्केटमधून जाऊन आलो आणि उरण नाक्यावरून आणि इकडे बबल्या पोहे बनवतोय. माधुरीचे इथे चालले आता मच्छी साफ करते. इकडे बघा मस्त हलवा गेलेला, हलवा फिश आलेला आणि इकडे पापलेट एक पीस टाकलेला मावशीने. इकडे आता पोहे मावशीने टाकले ना पापलेट, त्या मावशीने दिलाय, मी मागितली तिच्याकडून. ओ माय गॉड. आणि इकडे मस्त आता मॅरिनेट करून ठेवायचं. काय काय टाकलं मग मॅरिनेट करण्यासाठी? काय नाही, आपले मसाले टाकायचे आणि हळद आणि कोकमचा आगळ, बस. दॅट्स इट. द हॉस्टेल पोहे. कांदा कमी, पोहे जास्त, शेंगदाणे पण जास्त. शेंगदाणे मी सांगितलं, शेंगदाणे पाहिजे जास्त भाई, मला पण आवडतो शेंगदाणे बरोबर. आणि इकडे मसाला. आज आपण फिश फ्राय मसाला टाकणार आहे सवाईचा. फर्स्ट टाइम मी सुद्धा ट्राय करते. ओके, सो लेट्स सी कसं लागतंय. आणि आमच्याकडे लाईट गेलेली आहे इकडे. आणि पोहे खायला बसलो आम्ही. पोहे 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 कसे झालेत पोहे? आता बाबल्याने बनवलेत तर कसे आलेत विचारूया. चांगलेच झाले पण थोडं मीठ कमी आहे. क्या ये क्या बक रहे हो? नाही मीठ मीठ कमी आहे. काय आहे नक्की कमी? मीठ कमी. इकडे मस्त पोहे बनलेले आहेत आणि आम्ही पोहे खातच होतो तोपर्यंत माधुरी इथे बनवते प्रॉन्स करी. लई कोळंबी, कोळंबीची राहिलेली कोळंबीचा पुलाव करायचा संध्याकाळी. इकडे कोळंबी रेडी होते. बबली अशीच कच्ची खाणार आहे आता. आणि हे का हे अशी वाटते गृहपाठ करायला बसले, त्या साईडला तोड करून शिक्षा दिली. इकडे कोळंबी बनते. ही छोटी कोळंबी आहे, बारकी कोळंबी. आणि इकडे हा हलवा मासा जो आता फ्राय होणार आहे. आणि गँग खायला बसली. बाई कसा आहे? चांगलं आहे. आणि फायनली आम्ही सगळे एकत्र जेवायला बसलो. सो माझं व्हेज ताट रेडी झालंय. बेसनची पोळी, चपाती, कांदा, शेंगदाण्याची चटणी, वरण. मस्त फिश झाले. इकडे बघा फ्राय केले. सगळ्यांना आवडलं. तर मंडळी हा व्लॉग इथे संपूया. आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. आणि नेक्स्ट व्लॉग मध्ये आम्ही जाणार आहोत रायगड किल्ल्यावर. सो मजा येणारे, धमाल येणारे व्लॉग बघत राहा. भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.